डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे अपघाती सत्य. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटिका या वात्रटिका सदरामध्ये 2 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कुठलेही घातपात, अपघात किंवा नैसर्गिक संकट आली की जगामधले तमाम ज्योतिषी, तथाकथित ज्योतिषी जाहीरपणे मीडिया समोर येऊन सांगतात की आम्ही याची भविष्यवाणी केलेली होती आणि त्याप्रमाणे ही घटना घडलेली आहे. अर्थात त्यांच्या भविष्यवाण्या हातभर इकडं आणि हातभर तिकडं असतात, अत्यंत गोल गोल अशा स्वरूपाच्या असतात आणि नेमकी कोणतीही घटना घडली की ती घटना ते आपल्या तथाकथित भविष्यवाणीशी जोडतात. नेमका असाच प्रसंग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात झाल्यानंतर ओढावली. त्याच निमित्तानं जगातल्या तमाम तथाकथित ज्योतिषांच्या भाकड कथांवरती, तथाकथित भविष्यावरती, अंदाजावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अपघाती सत्य. ज्योतिषांनी हाणल्या ढगात गोळ्या. ज्योतिषांनी हाणल्या ढगात गोळ्या, नेमके तेव्हाच विमान कोसळले गेले. ज्योतिषांनी हाणल्या ढगात गोळ्या, नेमके तेव्हाच विमान कोसळले गेले. योगायोगाने ज्योतिषांचे भाव अचानक गगनाला उसळले गेले. योगायोगाने ज्योतिषांचे भाव अचानक गगनाला उसळले गेले. अचानक गगनाला उसळले गेले. मीडियामध्ये त्यांची भविष्यवाणी किती अचूक आणि किती खरी आहे असे भाबडे भक्त आणि भविष्य मानणारे, अंदाजाला सत्य मानणारे लोक त्याची चर्चा करू लागले. याच निमित्तानं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. ज्योतिषांनी हाणल्या ढगात गोळ्या, नेमके विमान त्याच वेळी कोसळले गेले. ज्योतिषांनी हाणल्या ढगात गोळ्या, नेमके विमान त्याच वेळी कोसळले गेले. योगायोगाने ज्योतिषांचे भाव अचानक गगनाला उसळले गेले. योगायोगाने ज्योतिषांचे भाव अचानक गगनाला उसळले गेले. वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं अपघाती सत्य अधिक अचूकपणे आपल्याला सांगता आहे. हातभर इकडे, हातभर तिकडे. हातभर इकडे, हातभर इकडे ज्योतिषांच्या अंदाजांचे फलित आहे. हातभर इकडे, हातभर तिकडे ज्योतिषांच्या अंदाजांचे फलित आहे. अपघातांच्या दुर्घटना म्हणजे जणू माकडांच्या हाती कोलीत आहे. अपघातांच्या दुर्घटना म्हणजे जणू माकडांच्या हाती कोलीत आहे. जणू माकडांच्या हाती कोलीत आहे. जगातली कोणतीही घटना, दुर्घटना घडली तर हे सांगतात की आम्ही हे आधीच सांगितलं होतं, तुम्ही त्याची दखल घेतली नाही किंवा तुम्हाला आमचे अंदाज कळाले नाहीत, तुम्ही अज्ञानी आहात. त्यांच्यासाठीच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. हातभर इकडे, हातभर तिकडे. हातभर इकडे, हातभर तिकडे ज्योतिषांच्या अंदाजांचे फलित आहे. हातभर इकडे, हातभर तिकडे ज्योतिषांच्या अंदाजांचे फलित आहे. अपघातांच्या दुर्घटना म्हणजे जणू माकडांच्या हाती कोलीत आहे. अपघातांच्या दुर्घटना म्हणजे जणू माकडांच्या हाती कोलीत आहे. जणू माकडांच्या हाती कोलीत आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अपघाती सत्य. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे.
माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती, 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 सूर्यकांती.